नमस्कार, ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आता लवकरच बाप्पा येणार आहे आणि बाप्पांच्या आवडीचं काहीतरी झालंच पाहिजे। तर त्यांना आवडणारे आपण मोदक बनवणार आहोत। उकडीचे मोदक आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण थोडेसे वेगळे मोदक बनवणार आहोत, ते म्हणजे बेसन आणि खोबऱ्याचे। तर आपण हे मोदक अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे हे मोदक बनवणार आहोत। चला तर त्यासाठी आपण साहित्य बघूया। त्यासाठी मी इथं 1 वाटी बेसन घेतलेला आहे, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। बेसन भाजण्यासाठी 1 वाटी मी इथं सुक्क खोबरं घेतलेलं आहे किसून, 4 ते 5 इलायच्या मी कुटून घेतलेल्या आहे आणि पाकासाठी मी इथं 52 वाटी साखर घेतलेली आहे। तर इथं कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे एवढे तूप टाकून घेणार आहे। तर आपण कढईमध्ये छान असं सगळीकडून तूप कढईला लावून घेणार आहोत, जेणेकरून आपलं बेसन कढईला चिकटणार नाही। तर इथं मी आता याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे बेसन पीठ आपल्याला अगदी कमी गॅसवरती हे बेसन पीठ भाजायचं आहे। तर 1-2 मिनिटाला गुठळं मोडत आपण हे बेसन पीठ भाजणार आहोत। तर 1-2 मिनिटं झालेली आहे। आता यामध्ये परत मी 2 चमचे तूप टाकून घेणार आहे। तूप आपल्याला एकदाच टाकायचं नाही, जसं जसं बेसन भाजलं जाईल तसं आपण तूप यामध्ये टाकणार आहोत। तर बघा, सुरुवातीला बेसन जड असते आणि नंतर थोडं भाजल्याच्या नंतर हलकं होते। तर बघा, तूप सोडत आहे आपली बेसन। आता इथं आपलं पूर्ण बेसन भाजून झालेलं आहे। 5 ते 7 मिनिटं आपलं बेसन भाजायला लागलेले आहे। यामध्ये मी आता आपलं खोबरं टाकून घेते। 2 मिनिटं आपल्याला यामध्ये खोबरंही सुद्धा भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये। तर बघा, इथं आपलं बेसन, तूप आणि खोबरं छान असं भाजले गेलेलं आहे। आता हे आपण काढून घेणार आहोत। तर आपल्याला संपूर्ण बेसन भाजण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागलेली आहे। आता कढईमध्ये मी इथं पाक बनवण्यासाठी साखर टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे। तर इथं साखर बुडेल एवढं मी पाणी कढईत टाकून घेतलेलं आहे। आता याला हलवून घेणार आहोत। आपली साखर पूर्ण वितळून घ्यायची आहे। तर बघा, इथं पूर्ण साखर आपली वितळलेली आहे। साखर वितळल्याच्या नंतर 1 मिनिट भराने बघा, आपला चिपचिपा पाकिट तयार झालेला आहे, पण एक तारी झालेला नाही। तर अजून आपण 1-2 मिनिटं आपलं पाक बनवून घेणार आहोत। तर बघा, 1-2 मिनिटांनी बघा, आता आपला एक तारी पाकिट तयार झालेला आहे। तर यामध्ये आपण आपलं बेसन, खोबरं याचं सारण टाकून घेणार आहोत पाकामध्ये। गॅस आपला चालू आहे। आता यामध्ये आपण ही मिक्स करून घेणार आहोत गुठळ्या मोडत पाकामध्ये। तर छान आपल्याला हलवायचं आहे। हे बघा, छान असं मिक्स होत आहे। अजून आपलं मिश्रण खूप सैलसर आहे। तर बघा, आता यामध्ये आपण आपलं इलायचीचं पावडर टाकून घेतलेलं आहे। आता मिक्स करून घेत बघा, 1-2 मिनिटांनी थोडं घट्ट होत चाललेलं आहे। छान घट्ट होते बघा। आता कढईला सोडू लागलेलं आहे, हे छान असं घट्ट झालेलं आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता याला थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। तर माझं एवढं तूप उरलेलं आहे बेसन भाजून। आता हे 1-2 मिनिटांनी बघा, छान असं थोडंसं कोमट झालेलं आहे, हाताला सोसवेल असं। आता मी याच्या गुठळ्या मोडून घेते, जेणेकरून आपल्या साच्यामध्ये सहजपणे आपले मोदक तयार होतील। बघा, किती नरम मऊ झालेलं आहे। आता हे सगळं मी याच्या गुठळ्या मोडून घेतलेले आहे। तर इथं मी साचे घेतलेले आहे 2 प्रकारचे, हा एक मोठा आहे आणि दुसरा एक छोटा आहे। तर आपण साच्याला सगळे अगोदर तुपाचं बोट लावून घेणार आहोत, जेणेकरून बेसन आपल्या साच्याला चिकटणार नाही। आता आपण याच्यामध्ये छान असं दाबून आपले मोदक भरणार आहोत। बोटाने छान असं दाबून मोदक भरायचे, जेणेकरून त्याची रेषा छान येतात। तर इथं माझ्या मोदकाच्या साच्यामध्ये पूर्ण सारण भरून झालेलं आहे। तेही मी दाखवते बघा, छान आपला मोदक तयार झालेला आहे। खूप इझी मोदक तयार होतात हे आणि बनवायलाही सोपं आहे। तर छान झालेलं आहे। आता मी हे ट्रेमध्ये काढून घेते। तुम्हीही असेच मोदक बनवा बाप्पांसाठी। आता मी मोठ्या साच्याने मोदक बनवून दाखवते। तर यामध्ये सुद्धा मी सारण भरून घेते, बोटाने छान प्रेस करत बघा। इथं मी छान असं सारण भरून घेतलेलं आहे संपूर्ण मोदकाच्या साच्यामध्ये।
तर हे घ्या, आपला मोठा सुद्धा मोदक इथं तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने मी आपले संपूर्ण मोदक तयार करून घेणार आहे की नाही सोपी रेसिपी आणि बाप्पांना आवडणारी। हो, आणि खूप छान बनून तयार होतात हे मोदक। बघा, माझे संपूर्ण मोदक इथं बनून तयार झालेले आहे। तर बघा किती छान दिसत आहे मोदक, मुलं तरी आवडीने खातात आणि छोटे पण बघा किती छान झालंय। मी तुम्हाला तोडून दाखवते, किती खुसखुशीत झालेले आहे आपले मोदक। हो, पण बेसनाच्या लाडूपेक्षा हे टेस्टला वेगळे लागतात। तर आपले इथं मोदक बनवून तयार झालेले आहे संपूर्ण बघा। चला तर तुम्ही सुद्धा असेच मोदक बनवून तयार करा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हो, आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।